अकलूज नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला दारुण पराभव पत्करावा लागला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अर्थात मोहिते पाटील गटाने अकलूजवर वर्चस्व मिळवले आहे। या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार रेश्मा लालासाहेब अडगळे यांनी दणदणीत विजय मिळवत नगराध्यक्षपदावर कब्जा केला आहे। नगराध्यक्षपदाच्या थेट लढतीत रेश्मा अडगळे यांनी भाजपाच्या उमेदवार पूजा कोथमिरे यांचा पराभव केला। या निकालामुळे अकलूजकरांचा मोहिते पाटील घराण्यावर विश्वास कायम असल्याचं दिसून आलं। भाजपासाठी हा निकाल मोठा धक्का मानला जात आहे। आतापर्यंत जाहीर झालेल्या निकालानुसार राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 22 उमेदवार निवडून आले असल्याची माहिती आहे। त्यामुळे अकलूज नगर परिषदेत मोहिते पाटील गटाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे। या पराभवामुळे भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांच्यासाठी हा निकाल मोठा राजकीय धक्का मानला जात आहे। विजयानंतर अकलूजमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। ढोल ताशे फटाके आणि घोषणांनी कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला।